आज आपण पहिले पद्य पाहणार आहोत व त्याचे सुस्वर वाचन सर्वात अगोदर करूया. भक्तामर प्रणत मौलिमणि प्रभाणा मुद्योतकं दलित पापतमोदितानम् सम्यक् प्रणम्य जिनपादयुगं युगादा वालम्बनं भवजले पततां जनानाम्. अशा पद्धतीने तुम्ही पुन्हा प्रॅक्टिस करू शकता. तर पहा, आता इथे आपण एक एक शब्दांची फोड करूया. संस्कृतचं हे पद्य आहे, स्तुती पद्य आहे. याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य काय आहे? संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य हे आहे, की संस्कृतमध्ये अ, श शब्दांमध्ये समास केलेले असतात. अनेक शब्द, अनेक शब्दांचे अनेक शब्दांचा एक शब्द बनवलेला असतो. शब्दांमध्ये संधी, वर्णांमध्ये संधी देखील केलेल्या असतात. आणि श्लोक लिहिताना काय केलं जातं, की छंद आहे, हा छंद आहे. छंद असताना जसं आपण एखादं गाणं म्हणतो, तेव्हा क्रियापद कुठे, कर्ता कुठे, कर्म कुठे, यांची यांची सिक्वेन्स बनत नाही. यांचा क्रम कधीच लागत नसतो. तसंच या पद्यामध्ये देखील क्रियापद जिथे सेट होईल तिथे सेट केलेलं असतं. कर्म जिथे सेट होईल तिथे सेट केलेलं असतं. अशा पद्धतीने छंदामध्ये हे पद्य आचार्य मानतुंग अथवा कवी लिहित असतात. पहा, तसंच इथे देखील कोणत्याही संस्कृतच्या पद्यामध्ये किंवा संस्कृतच्या सूत्रामध्ये, जसं की तत्वार्थ सूत्र असेल इत्यादी, अथवा आणखी कोणताही मंत्र असेल, त्यामधील जोपर्यंत क्रियापद आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या मंत्राचा, त्या सूत्राचा अथवा पद्याचा अर्थ लागणार नाही. क्रियापदाला धरूनच आपण त्याचा अन्वय करत असतो. अन्वय करण्यासाठी आपल्याला क्रियापद पहिल्यांदा शोधावं लागतं. म्हणून अगोदर तर आपण पद म्हणजे शब्द, तर प्रत्येक शब्दांची आपण फोड करणार आणि त्या शब्दांचा सामासिक शब्द कसा बनला आणि हे आपण पाहणार. अगोदर पहिल्या स्टेपमध्ये शब्द वेगवेगळे करणार आपण. तर अशा आणि नंतरची स्टेप म्हणजे अन्वय. अन्वय काय असतो हे थोडक्यात सांगतो मी. अन्वय म्हणजे क्रमाने लावणे. अगोदर कर्ता असतो वाक्यामध्ये, नंतर कर्म असतं, नंतर क्रियापद असतं आणि मध्ये-मध्ये जे जिथं अपेक्षित आहे ते तिथे असतं. तर याला अन्वय अन्वय असं म्हणतात. आता इथे या श्लोकामध्ये जिथे-तिथे सर्व शब्द कसे केलेले आहेत, बसवलेले आहेत. म्हणून त्यांना आपण अगदी क्रमाने लावणं आणि क्रमाने लावल्यानंतरच आपल्याला अर्थ लवकरात लवकर समजेल. आणि हा धर्मदृष्टीने जो विशेषार्थ आहे, काव्यदृष्टीने जो विशेषार्थ आहे, तोही मी तुम्हाला सांगेल. तर आता इथे वेगवेगळे शब्द कसे आहेत ते पाहूया. हा भक्तामर प्रणत मौली मणी प्रभा नाम. प्रभा नाम म अर्ध, परंतु इथं जोडलं आहे, संधी झालेली आहे. पुढच्या उद्योतकम, पुढे उद्योतक शब्द आहे, उ आहे, स्वर आहे, म्हणून ते अर्धमय उ स्वरामध्ये जाऊन संधी होते. म्हणजे संधी म्हणजे जॉइंट, एकमेकांमध्ये ते बांधले जातात संधी. तर भक्तामर प्रणत मौली मणी प्रभाणाम हा एक शब्द आहे, स्वतंत्र शब्द आहे. समास शब्द आहे, हा खूप मोठा शब्द आहे. याच्यात तुम्हाला प्रश्न असेल तर मी त्याचे उत्तर देईन. उद्योतकम हा एक वेगळा शब्द आहे. तसंच दलित पापतमोवितानम हा एक स्वतंत्र शब्द आहे. सम्यक हा स्वतंत्र शब्द आहे. प्रणम्य हा देखील एक स्वतंत्र शब्द आहे. जिनपाद युगम हा स्वतंत्र शब्द आहे. इथे युगादौ, आता युगादा वा असं लिहिलंय ना, युगादा वालंबनम. आता युगादा युगादा वा, इथं व आणि इथलं आ, याच्यातून औ निघतं. तर मग युगादौ हा मूळ शब्द आहे. युगादौ हा शब्द निघेल आणि आलंबनम हा वेगळा शब्द निघेल. तर युगादौ आलंबनम. आता युगादौ मध्ये औ हे शेवटचा स्वर आहे आणि पुढे आलंबनम मध्ये आ हा एक स्वर आहे. या दोन्हींची संधी झाल्याने, संधीमध्ये काय होत असतं, की दोन वर्ण जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात, मिसळतात, तर त्यापासून एक तिसरा वर्ण तिथं आपल्याला दिसतो. म्हणजे दोन वर्णांच्या ठिकाणी तिसरा वर्ण कोणता आलेला आहे, ते व दिसतोय. औ पण गेला आणि आ पण दिसत नाहीये. तर तिथे व दिसत आहे. तर युगादौ, युगादौ आलंबनम संधी झालेली आहे.
भवजले हा स्वतंत्र शब्द आहे, पतताम हा एक शब्द आहे आणि जनानाम हा एक स्वतंत्र शब्द आहे. म्हणून अ, अशा पद्धतीने याचा आपण अन्वय आता पाहूया. मु अन्वय कसा होईल? अन्वय करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं असतं? क्रियापद शोधायचं असतं. तर इथे क्रियापद आहे प्रणम्य. प्रणम्य म्हणजे नमस्कार करून. सम्यक प्रणम्य. कशाप्रकारे नमस्कार करून? अगदी त्रियोगपूर्वक नमस्कार करून. आता प्रश्न पडतो, की नमस्कार कोण करत आहे आणि कोणाला करत आहे? कोण करत आहे या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल? कर्ता. तर मी नमस्कार करून असा. तर इथे अहम कुठेही लिहिलेलं नाहीये या पद्यामध्ये. म्हणून आचार्य मानतुंगच या स्तोत्राला लिहित असल्यामुळे तेच याचे कर्ते आहेत. म्हणून प्रणम्य. कधी-कधी कर्ता हिडन असतो. घरला जातो. असं म्हटलं तर मीच घरला जातो असा अर्थ होतो. म्हणजे कोणीतरी तू घरला जा. कोणाला जर म्हणायचं असेल तर त्याला जा असं म्हणू म्हणजे कळेल की समोरच्याला सांगत आहे. कर्ता कधी-कधी हिडन मध्ये ठेवला जाऊ शकतो. तर इथे प्रणम्य मी नमस्कार करून. तर कोणाला नमस्कार करून? हा प्रश्न कोणाला? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कर्म मिळेल. जिनपादयुगम जिनेंद्र भगवंतांच्या चरणयुगलांना. तर जिनेंद्र भगवंतांचे चरणयुगलांना आचार्य मानतुंग इथे नमस्कार करत आहेत. हे आपल्याला या पद्यातून कळतं. तर मग जिनेंद्र भगवंतांचे चरणयुगल कसे आहेत? जोपर्यंत जिनेंद्र भगवंतांच्या चरण कमलांचं वैशिष्ट्य सांगितलं जाणार नाही, तोपर्यंत जिनेंद्र भगवंत आपल्या समोर हुबेहूब उभे राहणार नाहीत. फक्त एवढं म्हटल्याने कळणार नाही, की जिनपादयुगम सम्यक प्रणम्य एवढं म्हटल्याने जिनेंद्र भगवंत कारण आपण अल्पबुद्धी असतो. आणि त्यात ही वाचक अथवा नंतरच्या पिढीतील जे लोक आहेत ते आणखी अल्पबुद्धी असतील. त्यांना फक्त म्हटलं की जिनेंद्र भगवंतांना नमस्कार कर. केल्याने ते लगेच जिनेंद्र भगवंतांचं स्मरण समोर हुबेहूब त्यांचं चित्र त्यांच्या स्मरणात येईल असं नाही होणार. त्यांना त्याचं स्पष्टीकरण आणखी द्यावं लागेल. म्हणून इथं देखील आचार्य मानतुंगांनी जिनपाद युगम याला 3 विशेषणांनी स्पष्ट केलेलं आहे. कशा प्रकारच्या जिनेंद्र भगवंतांच्या चरणयुगलांना त्रियोगपूर्वक नमस्कार करून? तर 3 विशेषणांनी युक्त जिनेंद्र भगवंतांच्या चरणयुगलांना चांगल्या प्रकारे नमस्कार करून. आता करून आचार्य मानतुंग काय म्हणणार आहे ते दुसऱ्या पद्यामध्येच कळेल तुम्हाला. तिथे इथपर्यंत लक्षात ठेवा की नमस्कार आचार्य करत आहेत आणि करून पुढच्या पद्यामध्ये दुसरं काहीतरी उद्घोषणा करणार आहेत. काहीतरी घोषणा करणार आहेत. तर पाहूया जिनेंद्र भगवंतांचे चरणयुगल कोणत्या विशेषणांनी युक्त आहेत. पहिलं विशेषण आहे भक्ता अमर प्रणत मौली मणिप्रभाणाम उद्योतकम. जिनेंद्र भगवंतांचे चरणयुगल कसे आहेत? भक्त हे झालं पहिलं विशेषण. दुसरं विशेषण आहे दलित पाप तमो वितानम जिनपादयुगम आणि तिसरं विशेषण आहे युगादौ भवजले पतताम जनानाम आलंबनम जिनपादयुगम सम्यक प्रणम्य. हा अन्वय झाला. तर आता या अन्वयाप्रमाणे आपण याचा अर्थ घेऊ की भक्त अमर प्रणत मौली मणिप्रभाना इंद्रदेवांच्या आता इथे समास आहे परंतु आपल्याला या शब्दांना फोड करूनच आपल्याला मराठीमध्ये अर्थ तयार करावा लागेल. कशा पद्धतीने? भक्त अमर म्हणजे इंद्रदेव. इंद्रदेवांचे प्रणत म्हणजे झुकलेले. मौली म्हणजे मुकुट. इंद्रदेवांचे झुकलेले मुकुटांचे मणी त्या मुकुटमण्यांच्या प्रभेला उद्योतकम प्रकाशित करणारे म्हणजे दीपविणारे कोण? जिनपादयुगम जिनेंद्र भगवंतांचे दोन्ही चरण. तसेच दलित पाप तमोवितानम नष्ट पापरूपी अंधकाराच्या विस्ताराला नष्ट करणारे जिनेंद्र भगवंतांचे चरणयुगलांना. तसेच तिसरं विशेषण युगादौ सृष्टीच्या आरंभापासून संसार समुद्रामध्ये भवजले म्हणजे संसार समुद्रामध्ये पतताम पडणाऱ्या अथवा बुडणाऱ्या जनानाम लोकांकरिता आलंबनम जे आश्रय आहेत अशा जिनेंद्र भगवंतांच्या चरणयुगलांना
सम्यक प्रणम्य, मी चांगल्या प्रकारे म्हणजे तिन्ही योगपूर्वक नमस्कार करून. हा झाला याचा सामान्य अर्थ. आता इथे धर्मदृष्टीने काय अर्थ आहे? विशेष अर्थ काय आहे? आचार्य मानतुंग हे कारागृहामध्ये बसलेले आहेत, परंतु त्यांची दृष्टी म्हणजे याच्यावरून लक्षात येतंय की ते कारागृहामध्ये बसलेले नाहीयेत. का बरं? आपण जर लांबून एखाद्या व्यक्तीला पाहिलं, तर त्याला लांबून एखाद्या व्यक्तीला पाहिलं, तर आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसेल. जर आचार्य मानतुंग हे बंदिस्त गृहामध्ये होते, तर त्यांना आचार्य मानतुंगांना अरिहंत परमेष्ठीचं पहिल्यांदा काय दिसलं पाहिजे होतं? चेहराच दिसला पाहिजे होता. पण अरिहंत परमेष्ठींचं त्यांना चरण दिसले. म्हणजे याचा अर्थ आहे, की आचार्य मानतुंग हे अरिहंत परमेष्ठीच्या चरणांमध्येच आहेत सध्या. ते अगदी हुबेहूब त्यांच्या समोरच आहेत. म्हणजे ते देखील शरणामध्ये आहेत. म्हणजे त्यांनी उशीर केलेला नाहीये. मंगलाचरण केलं जसं आपल्याला उशीर होतो कदाचित. आपण 2-4 पद्य शिकतो, तोपर्यंत आपल्याला लिंक लागतच नाही काय शिकवतात. पण आचार्य मानतुंगांना असं नाही झालेलं. ते पहिल्याच पद्यामध्ये ते कुठे आहेत? शरणामध्ये आहेत आणि शरणामध्ये असून ते भगवंतांच्या चरणकमलांना, त्या विशेषणयुक्त चरणकमलांना, चरणयुगलांना नमस्कार करून आपलं स्तोत्र आरंभ करत आहेत. तर पहिलं विशेषण काय झालं? इंद्रदेवांच्या प्रणत म्हणजे झुकलेल्या मुकुटांच्या मण्यांच्या प्रभेला उद्योतकम प्रकाशित करणारे. तसेच दुसरं विशेषण पापरूपी पापतमोवितान दलित पापतमोवितान नष्ट केलेला आहे पापरूपी अंधकाराच्या विस्ताराला. असे जिनेंद्र भगवंतांचे चरणयुगल. तसेच युगादौ सृष्टीच्या आरंभापासून संसार समुद्रामध्ये पडणाऱ्या लोकांकरिता आलंबन आश्रय असणारे असे जिनेंद्र भगवंतांचे चरणयुगल. त्या चरणयुगलांना सम्यक प्रणम्य चांगल्या प्रकारे नमस्कार करून. तर इथे चरणांमध्ये वाचकांची आणि स्वतःची दृष्टी आचार्य मानतुंगांनी एकवटलेली आहे. तर अशा पद्धतीने आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की पहा, काव्य वैशिष्ट्य काय आहे ते सांगतो मी तुम्हाला याच्यामध्ये, की भक्त अमर प्रणत मौलिमानी प्रभानाम उद्योतकम हे पहिलं विशेषण असं आहे, की इंद्रदेवांचे मुकुट हे कसे असतात? आणि त्या मुकुटांवरती जे मणी आहेत ते देखील तसेच कांतिमान असतात. म्हणजे साधारण मुकुट नाही आहेत आणि साधारण मणी नाही आहेत आणि त्यांची कांती ही आपण जशी प्रभा, आभा पाहतो तशी नाही आहेत. अलौकिक आहेत. ते देव आहेत. देवांचे इंद्र आहेत. त्यांच्या मण्यांची कांती ही तशीच अधिक आहे. परंतु ते मणी, ते मुकुट आणि मणी जेव्हा जिनेंद्र भगवंतांच्या चरणांमध्ये झुकलेले आहेत, तेव्हा ते कुठे आहेत? जसं की उदाहरणार्थ हे जिनेंद्र भगवंत उभा आहेत समजून घ्या आणि हे इंद्रदेव इथे झुकलेले असताना त्यांचे मुकुटमणी कुठे आहेत? त्या जिनेंद्र भगवंतांच्या चरणांवरती आहेत. तर त्या चरणांची कांती एवढी आहे, की त्या चरणांच्या कांतीने ते मणी जे आहेत ते दिपवले जात आहेत. दिपवले जातात म्हणजे आणखी प्रकाशित केले जातात. याचा अर्थ काय आहे, की मण्यांच्या प्रभेंमध्ये कांती जिनेंद्र भगवंतांच्या चरणांच्या कांतीपेक्षा कमी आहे. इथं याच्यावरून काय स्पष्ट होतं, की जिनेंद्र भगवंतांच्या परमावधारिक शरीरामध्ये जी अलौकिक कांती आहे, ती त्या कांतीच्या पलीकडे कोणाचीही कांती, कोणाचीही आभा, प्रभा नाहीये. केवळ ज्ञान प्रकाश, केवळ ज्ञानाची जी आभा आहे, ती त्या आभेने त्या इंद्रांचे मुकुटमणी सुद्धा काय होत होते? प्रकाशित होत होते. तर इथे असं म्हणजे त्यांच्या चरणकमल म्हणजे चरणांना आपण कमळाची उपमा देतो. कशामुळे? एखाद्याचा पाय कमळाप्रमाणे दिसतो. म्हणून त्याला चरणकमळ असं म्हणतो. चरणकमळ म्हणजे नखं जसं की कमळाच्या पाकळ्याप्रमाणे असं एक कल्पना. तर अशा पद्धतीने ते कमळच आहे असं कल्पना केली जाते. तर या पद्धतीने इथे आचार्य मानतुंग यांनी जिनेंद्र भगवंतांच्या चरणांना अत्यधिक म्हणजे त्या इंद्रांच्या मण्यांच्या कांतीपेक्षाही जास्त अधिक वरचढ सांगितलेलं आहे. अधिक कांतिमान सांगितलेलं आहे. असं जिथं वर्णन असतं, त्याला आपण व्यतिरेक अलंकार म्हणतो. तर इथे व्यतिरेक अलंकार त्यांनी वापरलेला आहे. म्हणून एक-एक पद्य, स्तुतिपद्य काव्य आहे. याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का? हॅलो. याबद्दल. आलंबनचा अर्थ काय सांगितला होता? आलंबनम?
हां, वालंबन आलंबनम हा शब्द निघेल. आलंबनम म्हणजे आश्रय, आधार. हं. ओके.